नव्याने नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच महापालिकेतील सुमारे 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे। तब्बल 8 वर्षे प्रशासकांच्या ताब्यात राहिलेल्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर लोकप्रतिनिधींचं पुनरागमन झालं आहे। नव्यानं नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच पालिका प्रशासनात अनपेक्षित घडामोडी घडू लागल्या असून सुमारे 10 ते 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे। महापालिका मागील 8 वर्षांपासून प्रशासकांच्या नियंत्रणाखाली कार्यरत होती। या काळात सर्व निर्णय प्रक्रिया प्रशासकीय पातळीवरच पार पडत होती। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नागरिकांनी नवीन नगरसेवकांना कौल दिल्यानंतर सत्ताकारणात बदल झाला आहे। नव्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध विभागांचा आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली। दरम्यान 10 ते 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे VRS अर्ज बांधकाम, संगणक विभाग, सार्वजनिक आरोग्य अभियंता, नगरसचिव, नगररचना, पाणीपुरवठा, कर निर्धारण, आरोग्य आणि लेखा विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली आहे। या अधिकाऱ्यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे पालिका वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार काही अधिकाऱ्यांनी वैयक्तिक कारणे आणि दीर्घ सेवेनंतरचा थकवा हे कारण पुढे केलं आहे। मात्र नव्या राजकीय नेतृत्वाकडून होणाऱ्या त्रासामुळेही काही अधिकारी निवृत्तीचा पर्याय स्वीकारत असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर अचानक वाढलेल्या VRS अर्जांमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे। कामकाजावर परिणाम होण्याची भीती अचानक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्ती घेतल्यास महत्त्वाच्या विभागांमधील निर्णय प्रक्रिया आणि प्रकल्प अंमलबजावणीवर परिणाम होऊ शकतो। अनेक प्रकल्प सध्या विविध टप्प्यांवर असून त्यांची सातत्यानं देखरेख आवश्यक आहे। तसंच नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि जबाबदाऱ्यांचं वाटप होईपर्यंत काही काळ प्रशासकीय कामकाजावर ताण वाढण्याची शक्यता आहे। महापालिका प्रशासनाकडून या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। दरम्यान नव्या लोकप्रतिनिधींच्या आगमनानंतर प्रशासनातील या घडामोडींमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। पुढील काही दिवसात या प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।